श्री स्वामी समर्थ. मौनी अमावस्या वर्षातील पहिली. या एका झाडाला स्पर्श करताच पलटेल तुमचं नशीब. मौनी अमावस्येला प्रत्येकाने या झाडाला स्पर्श करून याच. नमस्कार माझ्या लाडक्या मित्रमैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? आशा करते की स्वामींच्या कृपेने तुम्ही सर्व खुश असाल. आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याला एक वेगळी कलाटणी देणारा ठरू शकतो. आपण सर्वच जण आयुष्यात कष्ट करतो, पण कधी कधी नशीब साथ देत नाही. शत्रू त्रास देतात, कामात अडथळे येतात आणि घरात पैसा टिकत नाही. पण तुम्हाला माहीत आहे का, आपल्या शास्त्रात अशा काही स्थिती सांगितल्या आहेत ज्या दिवशी निसर्गातील काही शक्ती जागृत होतात. अशीच एक मोठी तिथी म्हणजे मौनी अमावस्या. आज मी तुम्हाला अशा एका गुप्त उपायाबद्दल सांगणार आहे, जो उपाय केल्यावर साक्षात मृत्यू लोकाचा राजा सुद्धा तुम्हाला आशीर्वाद देईल. सकाळी उठल्यावर फक्त एक विशिष्ट झाडाला स्पर्श करायचा आहे. फक्त एक स्पर्श. आणि बघा, तुमचे शत्रू तुमच्यासमोर कसे लोटांगण घालतील. पण हा उपाय करण्यासाठी काही नियम आहेत, काही गुप्त गोष्टी आहेत ज्या तुम्हाला पाळाव्या लागतील. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अर्धवट ज्ञान हे नेहमी घातक असतं. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, कमेंट बॉक्समध्ये आत्ता श्री स्वामी समर्थ आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. तुमच्या एका कमेंटने तुमच्या आयुष्यात सकारात्मकता येईल, हा माझा विश्वास आहे. मित्रांनो, मौनी अमावस्या म्हणजे संयमाची आणि शक्तीची तिथी. या दिवशी ऋषीमुनी मौन व्रत पाळायचे. पण आजच्या धावपळीच्या युगात आपण मौन पाळू शकत नाही. तरीही आपण या शक्तीचा फायदा घेऊ शकतो. तुम्हाला वाटत असेल ना की एखादं झाड तुमचं नशीब कसं बदलू शकतं? विज्ञानाला जे समजत नाही ते आपल्या अध्यात्म दडलेलं आहे. आपल्या भोवती अशा काही वनस्पती आहेत ज्यांच्यामध्ये ब्रह्मांडीय ऊर्जा खेचण्याची ताकद असते. मौनी अमावस्येच्या पहाटे या झाडामध्ये एक विशिष्ट कंपन निर्माण होते. मी ज्या झाडाबद्दल सांगणार आहे ते तुमच्या घराच्या आसपास असतं, पण तुम्हाला त्याची ओळख नाही. लोक त्या झाडावरून चालत जातात, पण कोणालाही त्या गुप्त स्पर्शाचं महत्त्व माहीत नाही. हा स्पर्श केल्यावर तुमच्या शरीरातील नकारात्मक ऊर्जा ती जमीन शोषून घेते आणि तुम्हाला विजय प्राप्त होतो. आता नीट लक्ष देऊन ऐका. हा उपाय तुम्हाला मौनी अमावस्येच्या दिवशी सूर्योदयापूर्वी किंवा सूर्यास्ताच्या वेळी करायचा आहे. साहित्य सांगते ते पण ऐका. तांब्याभर पाणी, चिमूटभर काळे तीळ आणि एक शुद्ध तुपाचा दिवा. पहिली पायरी सांगते, ऐका. सकाळी उठून स्नान करा. शक्य असल्यास त्या दिवशी कोणाशीही बोलू नका. मौन पाळा. मनातल्या मनात ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत राहा. आता ते गुपित झाड कोणते? मित्रांनो, ते झाड आहे शमीचं झाड किंवा पिंपळाचं झाड. जर तुमच्याकडे शमी नसेल तर तुम्ही पिंपळाच्या झाडापाशी जाऊ शकता. पिंपळाच्या झाडात साक्षात विष्णूचा वास असतो आणि शमीच्या झाडात अग्नितत्व असतं, ते शत्रूंचा नाश करतं. पिंपळाच्या झाडापाशी गेल्यावर आधी त्या झाडाला मनोमन नमस्कार करा. म्हणा, हे वृक्षराज, माझ्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर कर. त्यानंतर ते पाणी झाडाच्या मुळाशी अर्पण करा. आता सर्वात महत्त्वाचे, तुमच्या उजव्या हात त्या झाडाच्या खोडावर ठेवा. डोळे बंद करा आणि कल्पना करा की तुमच्या अंगातील सर्व भीती, सर्व रोग आणि शत्रूंची वाईट नजर त्या झाडातून जमिनीत जात आहे. जर तुम्हाला शत्रूंचा प्रचंड त्रास असेल तर त्या झाडाची एक पडलेली काडी किंवा एक पान घरी घेऊन या. ते पान तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर ठेवा. अमावस्येच्या रात्री शत्रूंचं नाव
घेऊन ओम शनेश्चराय नमः या मंत्राचा जप करा. तुम्ही पाहाल जो शत्रू तुमचं नुकसान करायला टपला होता तो स्वतःहून तुमचा मित्र व्हायला प्रयत्न करेल किंवा त्याचा प्रभाव शून्य होईल. या व्यतिरिक्त मौनी अमावस्येला अजून एक विशेष गोष्ट आहे, ती पण करा. आपल्या घरातील जुन्या वस्तू किंवा भंगार बाहेर काढा. घरातून दारिद्र्य घालवण्यासाठी मिठाच्या पाण्याचा पुसून काढा. आणखीन एक गुप्त उपाय सांगते, तो म्हणजे या दिवशी मुंग्यांना साखर आणि पीठ खाऊ घाला. यामुळे पितृदोष दूर होतो. ज्यांच्या कामात सतत अडथळे येतात त्यांनी या दिवशी सतत 7 प्रकारचे धान्य दान करावे. हे उपाय दिसायला छोटे आहेत, पण यांचा प्रभाव एखाद्या महाशास्त्रासारखा असतो. तर माझ्या लाडक्या भगिनींनो आणि भावांनो, ही मौनी अमावस्या तुमच्यासाठी सुखाची, समृद्धीची आणि विजयाची ठरो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आज मी जे सांगितले आहे ते पूर्ण श्रद्धेने करून पहा. अंधश्रद्धा म्हणू नका, तर एका सकारात्मक प्रयोग म्हणून करा. निसर्ग आपल्याला खूप काही देतो, फक्त आपल्याला ते घेता आलं पाहिजे. जाण्यापूर्वी पुन्हा एकदा सांगते, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून कोणाचं तरी भलं होईल. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये विसरू नका श्री स्वामी समर्थ आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला. तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत. पुन्हा भेटूया अशाच एका प्रभावी विषयासह. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.